पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्ज सापडला आणि या शेडची सातबारा गोविंद शिनकरच्या नावची आहे. ही गोविंद शिनकरची सातबारा. प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहेत. हा 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, याचे साधारणतः माझ्याकडे अजून निविदा आली नाही, पण जी मी माहिती घेतली त्यानुसार हा 75 लाख रुपये किमतीचा हा रस्ता बांधलेला आहे. हे विशेष आहे की बघा, इथे एकही गाव दिसत नाही, इथे घर नाहीये, इथे लोकवस्ती नाहीये, इथे वर्दळ नाहीये, इथे कुठेही माणसं राहत नाहीत. मग 75 लाख रुपये किमतीचा रस्ता इकडे का दिला? हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला इथे? हे फार विशेष आहे की हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला? जर इकडे एकही माणूस नाही, गाव नाही, घर नाही, वर्दळ नाही, तर या शेडला जोडणारा रस्ता का केला गेला? जर आपण पायी चालत गेलो तर 15-20 मिनिटं लागतात. जर आपण या ठिकाणी गाडीने चालत गेलो तर साधारणतः 5 मिनिटं लागतात. मी आता आपल्याला हा फोटो दाखवला पाहिजे. हे शेड आहे, हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्ट मध्ये साधारणतः आता 7-8 रूम बांधून तयार आहेत आणि जो आतला भाग मगाशी दाखवला त्याच्यामध्ये खाली अजून वेगवेगळ्या अमेनिटीज तयार होत आहेत. हे इकडे काम, त्याची गिट्टी आणि फरशा आहेत. हा पत्र्यांचा शेड आहे. ठीक आहे. इकडे एक डस्टर गाडी थांबलेली आहे जी कारवाईसाठी गेलेली होती. आता कारवाईसाठी गाडी गेली तरी ही साधी गाडी आहे. आता याच्या नंतर या सगळ्यांमध्ये ही जी कारवाई झाली, या कारवाईमध्ये 45 किलोचं ड्रग्ज सापडलं.